आज दिवसभरातील सकाळपासूनच्या महत्त्वाच्या झटपट ठळक बातम्या. कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी जाहीर. प्रातिनिधिक 533 शेतकऱ्यांचा समावेश. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस. अजित पवार यांची जयंती. अजित पवार यांच्या पहिल्या जयंतीचे औचित्य साधत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी बुधवारी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी मंत्रालयात जाहीर केली. रायगडमध्ये मत्स्यपालनाला मिळणार चालना. जिल्ह्याच्या 1 डिस्ट्रिक्ट 1 प्रॉडक्ट सागरी मत्स्य उत्पादनाचा समावेश. पंतप्रधान मोदींसमवेत शरद पवारांचा कल. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर दिले पत्र. प्रतिभा पवार सोनिया गांधींना भेटल्या. राजकीय वर्तुळात मात्र टायमिंगची चर्चा. AI तंत्रज्ञान फेस मॅपिंगने मोजणार वारकऱ्यांची संख्या. 350 CCTV, 12 AI ड्रोनची राहणार नजर. सराईत गुन्हेगारांची ओळख पटणार. आधी राजीनामा नंतर संसदेत चर्चा. विरोधक ठाम. नीट पेपर फुटीवर चर्चेत सरकार तयार. रस्ता नसल्याने गर्भवतीचा जीवघेणा प्रवास. स्ट्रेचरवरून तब्बल 1.5 किलोमीटर नेण्याची वेळ. गडचिरोली जिल्ह्यातील घटना. स्वातंत्र्याच्या अमृतकाळातही गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागात मूलभूत सुविधांचा अभाव कायम असल्याचे आणखीन एक हृदयद्रावक वास्तव समोर आले आहे. कंगाल पाकिस्तानची आर्थिक मदतीसाठी अमेरिकेकडे धाव. $10 अब्ज निधीची मागणी. दिल्ली लाठीमाराच्या तातडीच्या सुनावणीत सर्वोच्च नकार. आमचा वेळ वाया घालवू नका. आम्हाला व्हिडिओ पाहण्यात कोणताही इंटरेस्ट नाही. न्यायाधीश सूर्यकांत. फ्रान्समध्ये 15 वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया बंदी. वय पडताळणीची जबाबदारी सोशल मीडिया कंपन्यांवर. दमदार पावसामुळे ठाणे जिल्ह्यात फळभाज्यांची लागवड फुलली. बळीराजा सुखावला. पावसाच्या संततधारेमुळे भेंडी पडवळ उत्पादनाला मोठा दिलासा. कर्जमुक्ती योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर ॲग्रिस्टॅग नोंदणी करा. पात्र शेतकऱ्यांना फार्मर ID सह आधार प्रमाणीकरण अनिवार्य. जिल्हा उपनिबंधक डॉक्टर किशोर मांडे यांचे आवाहन.